सुप्रिया सुळे बोलते, थेट जाऊयात. कारण ज्या पद्धतीने भ्रष्ट जुमला पार्टी त्यांचं जे राज्य आहे इथे आणि त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांनी घेतलेले प्रवेश, आईसचा गैरवापर, आईस म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी, त्याचा ज्या पद्धतीने गैरवापर, जे खरंच ज्यांनी करप्शन केलंय ते त्यांच्याबरोबर मांडीला मांडी लावून बसतात, त्यांच्या पक्षातले आहेत, देशामध्येच ही परिस्थिती आहे. आणि जे बिचारे भ्रष्ट नाहीत आणि जे त्यांचा विरोध करतात त्यांना अर्थ रोड जेलमध्ये पाठवलं जातं. हे आपण उभ्या डोळ्यांनी महाराष्ट्रात सुडाचं राजकारण, ही नवीन पद्धत जी भ्रष्ट जुमला पार्टीने काढलेली आहे ती आपल्याला दिसते. कांदा असेल, दूध असेल किंवा इथेनॉलचे असे महत्त्वाचे विषय किंवा जागा वाटपाचा विषय आहे, हे सगळे विषय असताना ते यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे अमित शहा यांची दिल्लीत जाऊन भेट घेणार, हे सगळे प्रश्न सोडवावे. दोन ह्याच्यात कन्फ्युजन आहे. कारण का सगळे प्रश्न अमित शहांकडचे नाही आहेत. काही पियुष गोयल जे महाराष्ट्रातूनच निवडून जातात त्यांचेही आहेत. कांद्याचा जो टॅक्स लावलेला आहे, आणि हे मी गेले 6 महिने म्हणते, तुम्ही 6 महिन्यापूर्वीचा माझा ट्विटरवरचा ट्विट जो पियुष गोयलांना केला होता तो जर बघितला तर मी सातत्याने सांगते की कांद्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. जातीने लक्ष घाला. या देशातले सगळ्यात मोठे उद्योगपती ही 40% टॅक्स भरत नाही, पण आमचा कष्ट करणारा, काळ्या मातीची इमान राखणाऱ्या शेतकऱ्याला 40% टॅक्स भरावा लागतो. त्याचा मी जाहीर निषेध करते आणि पुढच्या आठवड्यात मी पार्लमेंटमध्ये पूर्ण ताकदीने हा मुद्दा मांडणार आहे. आणि त्याचा विरोध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काल आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय जयंत पाटलांनी केला. दुधाची परिस्थिती तशी आहे, टँकर फोडले जात आहेत, लॉ अँड ऑर्डर आहे का नाही या राज्यामध्ये. आणि इथेनॉलचा काहीच गरज नव्हती तो इथेनॉलचा निर्णय घ्यायचे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं कंबरड मोडण्याचं पाप जर कुठल्या सरकारने केलं असेल तर हे भारतीय म्हणजे भ्रष्ट जुमला पार्टी, जी भ्रष्टाचार, सत्ता, आईसचा गैरवापर, काही कर पण सत्ता घे, त्यांना लोकांचं आणि सर्वसामान्य मायबाप जनतेचं काहीही पडलेलं नाही. आपण अमरावती विधान लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांनी अजित पवारांची भेट घेतली आहे. गेल्यावेळी तुमच्या समर्थनाने ते निवडून आले होते. यावेळी अजित पवारांचा त्यांच्या गटाचा तो चेहरा लोकसभा निवडणुकीत असू शकतो. हे लोकशाही आहे, कोणालाही कुठूनही लढायचा आहे, तो अधिकार लोकशाहीमध्ये आहे ना. काही खरं पाहायला गेलं तर स्वतः नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याहून इथेनॉल बाबत उल्लेख केला होता. आगामी काळातील देशातील शेतकऱ्यांना इथेनॉल निर्मितीकडे वळवणार आहे आणि या माध्यमातून त्यांच्या खात्यामध्ये अधिकचे पैसे कसे जातील याकडे मोदी सरकारचा प्रयत्न असेल. खरं पाहायला गेलं तर देशात अधिकचं इंधन हे आयात केलं जातं. मात्र कालचा जो निर्णय झालेला आहे त्यामुळे आगामी काळामध्ये साखर कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा फटका बसणार आहे. सरकार कुठेतरी शेतकऱ्यांविरोधी धोरण आणू पाहते का? अर्थातच. तुम्ही थोडंसं परवाचं क्वेश्चन आवर लोकसभेतलं बघितलं तर परवाच्या दिवशी म्हणजे गुरुवारी पियुष गोयलांनी इथेनॉलसाठी काय काय त्यांचं सरकार करणार आहे हे उत्तर दिलं. हे गुरुवारची गोष्ट. आणि हे जुमलेबाज सरकारनी शुक्रवारी काय निर्णय घेतला आहे तुम्हीच पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे शुक्रवारी इथेनॉलला प्रमोट करायचं म्हणायचं गुरुवारी, आणि शुक्रवारी त्याच्यावर बॅन आणायचा. त्याच्यामुळे भ्रष्ट आहेत, ते जुमलेबाज आहेत, आणि हे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडण्याचं पाप आणि धोरण कोण करत असेल तर हे केंद्र आणि महाराष्ट्र सरकारचं पाप आहे. नवाब मलिकांवरनं ज्या पद्धतीचं पत्र अजित पवार यांना देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलंय, एका म्हणजे आपल्याला समर्थन देणाऱ्या आमदाराचा अशा पद्धतीचा अपमान भाजपकडनं करण्यात आला आणि अजितदादा यावरती पाहिजे तसं त्यांच्याकडनं उत्तर आलेलं आहे. यालाच जोडून काही की असं एक मुस्लिम समाजाचे आहेत म्हणून त्यांना वारंवार टार्गेट केलं जात आहे असं देखील वाटतं. एक तर नवाबभाई हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते आहेत. 2 गोष्टी त्यांनी सातत्याने केल्या. एक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अतिशय उत्तम स्पोक्सपर्सन म्हणून त्यांनी काम केलंच, पण त्याचबरोबर ड्रग्सचा जो पर्दाफाश करण्याचा कोणी सुरुवात जर त्या कामाची केली असेल तर ते आमच्या नवाबभाईंनी केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघताय काय परिस्थिती आहे. पुण्यामध्ये काय घटना झाली, नाशिकमध्ये काय घटना झाली, आणि देवेंद्र फडणवीसजी असं म्हणत होते की ड्रग्ज माफियाचा मी पर्दाफाश करून ते महाराष्ट्रातून हद्दपार करणार ड्रग्जला. आणि त्याला मी असं म्हणले होते तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर की देवेंद्रजी, राजकारण बाजूला ठेवू, ड्रग्सच्या बाबतीत तुम्ही जर लढणार असाल आणि ड्रग्ज हद्दपार करणार असाल तर पूर्ण ताकदीने राजकारण बाजूला ठेवून आपण सगळे ड्रग्सच्या विरोधात लढूया. हे मी तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर बोललेले आहे. आता अशा वेळी जेव्हा ते उत्तम स्पोक्सपर्सन होते आणि ड्रग्सच्या विरोधात
त्यांनी जो पर्दाफाश केला आणि त्यानंतर महाराष्ट्रात होणाऱ्या घटना, त्यानंतर देवेंद्रजींनी ड्रग्जबद्दल कुठलंही स्पष्टीकरण पहिल्या दिवसानंतर दिलेलं नाही. काही अटक झालेल्या आहेत पण त्याच्या पुढे गाडी जात नाहीये. त्याच्यामुळे ह्याचा अर्थ मोठे लोकांना त्यांना वाचवायचं आहे आणि बिचारे ज्यांना कदाचित कुठल्या तरी मंत्र्यांनी, कदाचित आमदार कदाचित फोन केला असेल, त्याला तुम्ही फासावर चढवताय, हे दुर्दैवी आहे. ड्रग्ज ह्या महाराष्ट्रातून असे हद्दपार होणार नाहीत. जोपर्यंत नवाबभाईंसारखे लोक अतिशय पूर्ण ताकदीने त्याच्या विरोधात लढत होते तेव्हा आपल्याला सगळ्यांना महाराष्ट्रात त्याच्यात यश येत होतं. पण माननीय देवेंद्रजी यांना अर्थातच ड्रग्जच्या विरोधात काही करायचं नाहीये, म्हणून ज्या पद्धतीने यांनी काल नवाबभाईंचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अपमान केला, त्या गटाचा म्हणूया, तो छोटा ग्रुप जो तिथे गेलाय, हे अतिशय दुर्दैवी आहे. ज्या माणसाने उभं आयुष्य आपलं समाजकारण आणि राजकारणसाठी दिलं, त्याचा असा अपमान करणं हे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत संस्कारांमध्ये बसत नाही. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे की हे जे ट्रिपल इंजिन खोके सरकार आहे ते आपापसात बोलत नाहीत. म्हणून मी सातत्याने तुम्हाला किती महिने सांगते की पॉलिसी पॅरालिसिस आहे. आता याची 2 कालचीच उदाहरणं सांगते.